मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 18 जून महत्त्वाचे अपडेट. सर्व महिलांचे आपल्या चॅनलवरती स्वागत. आज आपण लाडकी बहीण योजना याविषयी नवीन अपडेट पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, म्हणजे सर्वांना महत्त्वाची माहिती मिळेल आणि सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटेल. चला तर पाहू आजचे काय आहे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्यातील हप्त्याचे वाटप सर्वत्र चालू झाले आहे, पण त्याचबरोबर सर्व महिलांना पैसे येत नाहीत. अनेक महिला यामधून वगळल्या जात आहेत. अनेक महिला यामध्ये अपात्र ठरवल्या जात आहेत, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हे वाटप चालू झाले आहे. वाटप प्रत्येक विभागातील जिल्ह्यानुसार हे वाटप चालू झाले आहे. आज 18 जून कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप झाले आहे ते आपण पाहू. तर बघा, सुरुवातीला 7 जिल्हे या आजच्या यादीमध्ये सरकारने घेतले आहेत, म्हणजे आज या 7 जिल्ह्यातच महिलांना पैसे भेटणार. राहिलेले महिलांना उद्या किंवा परवा दिवशी अशा या वेळेत पैसे भेटणार आहेत, कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करत असताना एकाच वेळी सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे पाठवणे शक्य नाही, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने महिलांना देता येत आहेत. या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी संख्या ही 2,50,00,000 महिला इतकी आहे आणि सरकारचे जे सिस्टम आहे किंवा सरकारची जी कार्यक्षमता आहे, दररोज फक्त आणि फक्त 35 लाख महिलांनाच पैसे देणे इतके आहे. म्हणजेच DBTद्वारेचे पैसे जमा होत आहेत ते दररोज फक्त 35 लाख महिलांनाच भेटत आहेत. त्याच्यामुळे हे टप्प्यावाईज पैसे दिले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक विभागाचे जिल्हे निवडले आहेत. तर आजच्या विभागातील जिल्हे 7 आहेत, ते पुढील प्रमाणे: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि आपले अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आजच्या यादीमध्ये समावेश आहे. राहिलेले जिल्हेसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती त्याची सुद्धा यादी येणार आहे, कारण आपण दररोज लाडकी बहीण योजनेसाठी अपडेट आणत असतो, कारण आपण आपल्या चॅनलवरती अनेक सरकारी योजनेची माहिती देत असतो. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची माहितीसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती येत असते. त्यामुळे तुमच्या काही अडचणी, काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाईल. तर हे लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असताना अनेक महिला का वगळले जाऊ शकतात, याचे सुद्धा कारण आता आपण पाहू. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांना येत आहेत, पण त्यामध्ये सरकारने आता नवीन नियम लावले आहे. ज्या महिलांनी डॉक्युमेंट जमा केले नाहीत अशा सेविका यांच्याकडे महिलांचे पैसे आता बंद झाले आहेत. बघा, तुम्हाला मध्यंतरी आपल्या चॅनलमधून आपण अपडेट दिले होते की लाडकी बहीण योजनेतील महिलांना कागदपत्रे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहे. म्हणजेच तुमच्या गावातील सरकारी कर्मचारी त्यांच्याकडे तुम्ही कागदपत्र देणे गरजेचे आहे. जर तुमचे कागदपत्र त्यांच्याकडे जमा झाले नसेल तर तुम्हाला या यादीमधून 100% वगळण्यात आले आहे. याच्यामुळे तुम्हाला हप्ता देखील आता येणार नाही किंवा आला नाही. जर तुम्हाला हा हप्ता रेग्युलरपणे चालू करायचा असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेची माहिती तुमच्या गावातील आशा सेविकांना विचारायचे आहे आणि त्यांना तुमच्याकडे जे कागदपत्र आहे ते त्यांच्याकडे जमा करायचे आहेत. व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की कोणते कागदपत्रे जमा करायचे आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो आपण पाहायचा आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही कागदपत्र लाडकी बहीण यांना द्यायचे आहेत आणि तुमचा बंद पडलेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता चालू करून घ्यायचा आहे. आजचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला कसे वाटले, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.